आपण बघत आहोत मराठीमधून इंग्लिशच्या पूर्ण 12 टेन्सची टेन्स सिरीज, ज्यामध्ये आपण बघितले आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आज आपण बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जो आहे टेन्स नंबर 4. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे त्याचं नाव आहे. त्यालाच मराठीमध्ये पूर्ण चालू वर्तमान काळ असे म्हणतात. लक्षात ठेवा की कंटिन्युअसलाच प्रोग्रेसिव्ह असेही म्हणतात. कंटिन्युअस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह आणि म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सलाच प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स असे देखील आपण म्हणू शकतो. ह्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. बघूया याचा अर्थ. तर प्रेझेंट म्हणजे वर्तमान, परफेक्ट म्हणजे पूर्ण, कंटिन्युअस म्हणजे चालू आणि टेन्स म्हणजे काळ, म्हणजे पूर्ण होत आलेली परंतु अजूनही चालूच असणारी क्रिया म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, जी भूतकाळात चालू झालेली आहे आणि वर्तमान काळात आजही ती चालूच आहे. अशा वेळी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. बघूया याचे उदाहरण. एक राम नावाचा मुलगा चालायला लागला आणि अजूनही तो चालत आहे. त्याचं चालणं अजून एंड पॉइंटला संपलेलं नाही आहे. ज्याने भूतकाळात चालणं चालू केलं, वर्तमान काळात चालणे चालू आहे, अजून संपलेलं नाही. म्हणजेच जसं की मी 2 वर्षांपासून अभ्यास करत आलेलो आहे. मी 2 वर्षांपूर्वी अभ्यास चालू केला भूतकाळात आणि अजूनही आजही मी अभ्यास करत आहे. म्हणजेच भूतकाळापासून चालू झालेली गोष्ट वर्तमान काळात अजूनही चालू आहे. अशा वेळी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघूया त्याचे एक्झाम्पल्स. सोहम 2 तासांपासून गाणी ऐकत आलेला आहे. म्हणजे अजूनही तो ऐकत आहे. 2 तासांपासून म्हणजे भूतकाळापासून ते आत्तापर्यंत अजूनही तो ऐकतच आहे. म्हणजेच भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत कंटिन्यू, म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अवनीश ऑगस्ट महिन्यापासून ऑनलाईन क्लासेस अटेंड करत आलेला आहे. अटेंड करून संपलं नाही, अटेंड करत आलेला आहे. भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत अजूनही ही गोष्ट चालू आहे आणि अशा भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत चालू असलेल्या गोष्टीला सांगण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मी 2 तासांपासून मोबाईलवर गेम खेळत आलेला आहे. म्हणजेच हा मुलगा म्हणतोय की मी 2 तासांपासून म्हणजेच भूतकाळापासून अजूनही माझं खेळणं चालूच आहे. म्हणजेच भूतकाळापासून तर वर्तमान काळापर्यंत अजूनही घटना चालूच आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर ह्या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला लागतंय हॅव बीन आणि हॅज बीन. तर हे केव्हा कोणते वापरायचे ते बघू एकदा. तर आयच्या समोर लागणार हॅव बीन, वीच्या समोर लागणार हॅव बीन, यू एकवचनी ह्याच्या समोर लागणार हॅव बीन, यू अनेकवचनी ह्याच्या समोर लागणार हॅव बीन, हिच्या समोर लागणार हॅज बीन, शीच्या समोर लागणार हॅज बीन, इटच्या समोर लागणार हॅज बीन, देच्या समोर लागणार हॅव बीन. आणि कोणत्याही एका वस्तूचे किंवा एका व्यक्तीचे जर नाव असेल तर त्याच्या समोर लागणार हॅज बीन. आणि जर कोणत्याही अनेक वस्तूंचे किंवा अनेक व्यक्तींचे जर नाव असेल तर त्याच्या समोर लागणार हॅव बीन. आणि आता आपण बघू प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे सूत्र काय आहे.
तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज बीन प्लस मुख्य क्रियापदाचे ING फॉर्म प्लस उरलेलं वाक्य म्हणजेच कर्ता अधिक हॅव बीन किंवा हॅज बीन हे सर्वनामानुसार ठरेल प्लस मुख्य क्रियापदाला ING लावायचं आहे प्लस उरलेलं आपलं वाक्य मग ते छोटं अथवा मोठं असो. बघूया आयचे एक्झाम्पल्स. आय हॅव बीन रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहित आलेलो आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय हॅव नॉट बीन रायटिंग अ बुक. मी पुस्तक नाही लिहित आलेलो आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅव आय बीन रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहित आलेलो आहे का? क्वेश्चन पॉझिटिव्ह. हॅव आय नॉट बीन रायटिंग अ बुक. मी पुस्तक लिहित आलेलो नाही का? निगेटिव्ह क्वेश्चन. आय हॅव बीन रायटिंग अ बुक. आय हॅव नॉट बीन रायटिंग अ बुक. हॅव आय बीन रायटिंग अ बुक. हॅव आय नॉट बीन रायटिंग अ बुक. बघूया पुढचे एक्झाम्पल्स वीचे. आणि वीचे एक्झाम्पल्स आहेत वी हॅव बीन वेटिंग. आम्ही वाट पाहत आलेलो आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स. वी हॅव नॉट बीन वेटिंग. आम्ही वाट पाहत आलेलो नाही आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅव वी बीन वेटिंग. आम्ही वाट पाहत आलेलो आहे का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. हॅव वी नॉट बीन वेटिंग. आम्ही वाट पाहत आलेलो नाही आहे का? निगेटिव्ह क्वेश्चन. वी हॅव बीन वेटिंग. वी हॅव नॉट बीन वेटिंग. हॅव वी बीन वेटिंग. हॅव वी नॉट बीन वेटिंग. तर हे होते वीचे एक्झाम्पल्स. या ठिकाणी बीन हा शब्द आपल्यासाठी थोडासा नवीन आणि वेगळा आहे. कदाचित हे एक्झाम्पल्स थोडेसे ऑड वाटण्याची शक्यता आहे परंतु प्रॅक्टिसने आपल्याला जमून जाईल. बघूया पुढचे एक्झाम्पल्स. आणि पुढचे एक्झाम्पल्स आहेत यूचे. यू हॅव बीन प्लेइंग. तू खेळत आलेला आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स. यू हॅव नॉट बीन प्लेइंग. तू खेळत नाही आलेला आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅव यू बीन प्लेइंग. तू खेळत आलेला आहे का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. हॅव यू नॉट बीन प्लेइंग. तू खेळत आलेला नाही का? निगेटिव्ह क्वेश्चन. यू हॅव बीन प्लेइंग. यू हॅव नॉट बीन प्लेइंग. हॅव यू बीन प्लेइंग. हॅव यू नॉट बीन प्लेइंग. आपल्याला बीनची जास्त प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि शुद्ध मराठीची देखील. चला बघूया पुढचे एक्झाम्पल्स यूचे म्हणजेच तुम्ही. यू हॅव बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेले आहात. पॉझिटिव्ह सेंटेन्स. यू हॅव नॉट बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेले नाही आहात. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅव यू बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेले आहात का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. हॅव यू नॉट बीन वर्किंग. तुम्ही काम करत आलेले नाही आहात का? निगेटिव्ह क्वेश्चन. यू हॅव बीन वर्किंग. यू हॅव नॉट बीन वर्किंग. हॅव यू बीन वर्किंग. हॅव यू नॉट बीन वर्किंग. बघूया पुढचे एक्झाम्पल्स. आणि पुढचे एक्झाम्पल्स आहेत हीचे. ही म्हणजे तो. आणि एक्झाम्पल्स आहेत ही हॅज बीन रीडिंग. तो वाचत आलेला आहे. टू सेंटेन्स. ही हॅज नॉट बीन रीडिंग. तो वाचत आलेला नाही आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅज ही बीन रीडिंग. तो वाचत आलेला आहे का? पॉझिटिव्ह क्वेश्चन.
हॅज ही नॉट बीन रीडिंग? तो वाचत आलेला नाही आहे का? निगेटिव्ह क्वेश्चन. ही हॅज बीन रीडिंग. ही हॅज नॉट बीन रीडिंग. हॅज ही बीन रीडिंग? हॅज ही नॉट बीन रीडिंग? बघूया पुढचे एक्झाम्पल्स जे आहेत शीचे. शी हॅज बीन स्विमिंग. ती स्विमिंग करत आली. पॉझिटिव्ह सेंटेन्स. शी हॅज नॉट बीन स्विमिंग. ती स्विमिंग करत आलेली नाही आहे. हॅज शी बीन स्विमिंग? ती स्विमिंग करत आलेली आहे का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. हॅज शी नॉट बीन स्विमिंग? ती स्विमिंग करत आलेली नाही आहे का? निगेटिव्ह क्वेश्चन. शी हॅज बीन स्विमिंग. शी हॅज नॉट बीन स्विमिंग. हॅज शी बीन स्विमिंग? हॅज शी नॉट बीन स्विमिंग? आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांमध्ये एखादी गोष्ट सांगताना वेळेचा उल्लेख करणं आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी वाक्य समजण्यास कठीण आणि मोठे होतील म्हणून मी त्या वेळेचा उल्लेख केलेला नाही, परंतु तो तुम्ही करायचा आहे. जसे की ती 2 वर्षांपासून स्विमिंग करत आलेली आहे. जसे की शी हॅज बीन स्विमिंग फॉर 3 years म्हणजे ती 3 वर्षांपासून स्विमिंग करत आलेली आहे. और शी हॅज नॉट बीन स्विमिंग फॉर 3 years म्हणजे ती 3 वर्षांपासून स्विमिंग करत आलेली नाही आहे. अशा प्रकारे आपल्याला कालावधी टाकायचा आहे. पुढचे एक्झाम्पल आहे इटचे. इट हॅज बीन वर्किंग. ते काम करत आलेले आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स. इट हॅज नॉट बीन वर्किंग. ते काम करत नाही आलेले आहे. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅज इट बीन वर्किंग? ते काम करत आलेले आहे का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. हॅज इट नॉट बीन वर्किंग? ते काम करत आलेले नाही आहे का? निगेटिव्ह क्वेश्चन. इट हॅज बीन वर्किंग. इट हॅज नॉट बीन वर्किंग. हॅज इट बीन वर्किंग? हॅज इट नॉट बीन वर्किंग? बघूया पुढचे एक्झाम्पल्स जे आहेत देचे. बघूया देचे एक्झाम्पल्स. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग. ते प्रॅक्टिस करत आलेले आहे. कंसात 2 वर्षांपासून. पॉझिटिव्ह सेंटेन्स. दे हॅव नॉट बीन प्रॅक्टिसिंग. ते प्रॅक्टिस करत आलेले नाही आहे. फॉर 2 years. निगेटिव्ह सेंटेन्स. हॅव दे बीन प्रॅक्टिसिंग? ते प्रॅक्टिस करत आलेले आहेत का? सिन्स जानेवारी. पॉझिटिव्ह क्वेश्चन. हॅव दे नॉट बीन प्रॅक्टिसिंग? ते प्रॅक्टिस करत आलेले नाही आहेत का? निगेटिव्ह क्वेश्चन. दे हॅव बीन प्रॅक्टिसिंग. दे हॅव नॉट बीन प्रॅक्टिसिंग. हॅव दे बीन प्रॅक्टिसिंग? हॅव दे नॉट बीन प्रॅक्टिसिंग? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यांना कालावधी जोडल्याने वाक्य अधिक अर्थपूर्ण होत असते. तर हा कालावधी वाक्याला अटॅच करण्यासाठी आपल्याला फॉर किंवा सिन्स या दोघांपैकी एका शब्दाचा उपयोग करावा लागत असतो. एक्झाम्पल बघूया. तो 2 आठवड्यांपासून शाळेत गेलेला नाही. ही हॅज नॉट बीन गोईंग टू स्कूल फॉर 2 weeks. आणि तो 1 तारखेपासून शाळेत गेलेला नाही. ही हॅज नॉट बीन गोईंग टू स्कूल सिन्स 1st February. तर फॉर कधी वापरायचं आणि सिन्स कधी वापरायचं ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि सराव करा. या फोटोचा देखील एकदा स्क्रीनशॉट घ्या. जेव्हा मुलगा पळतो तेव्हा असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. जेव्हा मुलाचं पळणं चालू असते तेव्हा असतो कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. जेव्हा मुलगा भूतकाळापासून
सध्याच्या वर्तमान काळापर्यंत पळत राहत असतो तेव्हा असतो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, आणि जेव्हा त्याचं पळणं पूर्ण होते वर्तमान काळात तेव्हा असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ह्यांचे सूत्र देखील दिलेले आहे, वाक्य आणि वाक्याचा अर्थ देखील दिलेला आहे. आशा आहे तुम्हाला समजायला ते सोपे होईल. तर हा होता आपल्या टेन्स सिरीजमधला टेन्स नंबर 4 प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल आणि पुढचे देखील व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.